2 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या वतीनं गारगोटीत भुदरगड तालुक्यातील गोकुळच्या संलग्न सहकारी दूध संस्था प्रतिनिधींची संपर्क सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि सर्व संचालक मंडळ तसेच गोकुळचे अधिकारी उपस्थित होते। या संपर्क सभेत गोकुळच्या विविध विभागांअंतर्गत दूध संस्था प्रतिनिधींच्या समस्या आणि प्रश्न यांचा उहापोह झाला। त्यामध्ये अध्यक्ष अरुण डोंगळे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन संस्था प्रतिनिधींचे समाधान करण्याचा प्रयत्न केला। काही अपवाद वगळता संपर्क सभा 2 ते 2.5 तासात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। तरीही काही प्रसिद्धी माध्यमातून सभाध्यक्षांना हुकुमशाही आणि दादागिरी करत सभा गुंडाळल्याचं आणि आमदार प्रकाश आबिटकर समर्थक गंगापूरमधील दूध संस्थेचे प्रतिनिधी तानाजीराव जाधव आणि सभाध्यक्ष यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं। तरीही काही प्रसिद्धी माध्यमातून सभाध्यक्षांना हुकुमशाही आणि दादागिरी करत सभा गुंडाळल्याचं आणि आमदार प्रकाश आबिटकर समर्थक गंगापूरमधील दूध संस्थेचे प्रतिनिधी तानाजी जाधव आणि सभाध्यक्ष यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं। पण हे वृत्त चुकीचं आणि खोडसाळ असल्याचा खुलासा तानाजी जाधव यांनी केलाय। आमदार प्रकाश आबिटकर गोकुळच्या सत्तारूढ आघाडीत असताना आम्ही हमरीतुमरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं त्यांनी म्हटलंय। पण शनिवारच्या या काही दैनिकाच्या प्रतिनिधींनी सन्मान्य अरुण डोंगळे साहेब आणि माझ्यामध्ये हमरीतुमरी झाली असा त्यांनी उल्लेख केला आणि तो उल्लेख केल्यानंतर मलाही असा प्रश्न पडला की असा कोणताही प्रकार घडलेला नसताना सुद्धा ही बातमी कशी काय प्रसारित झाली। खरं बघायला गेलं तर आमचे नेते माननीय आमदार सन्माननीय प्रकाशरावजी आबिटकर साहेब हे आताच्या सत्तारूढ पॅनलचे प्रमुखच नेते आहेत आणि म्हणूनच कोल्हापुरातील तमाम सर्व दूध संस्था आणि दूध उत्पादक सभासद यांच्या हितासाठी आताच्या संचालक मंडळाबरोबर ते कटिबद्ध आहेत। त्याचबरोबर आमच्या भुदरगड तालुक्याला ज्यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा संचालक नव्हता त्यावेळी अरुण डोंगळे यांनी पालक संचालक म्हणून या भुदरगडचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जी हमरीतुमरी झाली अशी जी काय वृत्त अतिरंजित वृत्त प्रसिद्ध झालं हे व्रत दादांत खोटे असून तसा काही प्रकार घडलेला नाही हे आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो।